गुड मॉर्निंग. तर आज आपण 15 तारखेला जी एक्झाम झाली आहे त्याच्यामधले जीके आणि करंट अफेअर्सचे क्वेश्चन घेतले आहेत. 10-12 जिल्ह्यांचे क्वेश्चन पेपर घेतलेले आहेत. दुसरं म्हणजे आता येणाऱ्या एक्झाम्सची लेवल कशी असेल. पुणे, मुंबई हे जे आयुक्तालय आहेत इथं काय होतं की एक लेवल थोडेसे अप असे क्वेश्चन विचारले जातात. उदाहरणार्थ आता विचारलं आहे की संविधान दिन कधी साजरा केला जातो. मग आता कसे विचारू शकतात पुणे, मुंबई जे राहिलेले जिल्हे आहेत तिथे कसे प्रश्न विचारू शकतात की संविधान दिन कधीपासून साजरा केला जातो. अशा प्रकारे जास्त काही अवघड नाही, पण फक्त थोडीशी एक लेवल अप असेल. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईच्या मुलांनी काय करायचं आहे. आतापर्यंत झालेले जे 3-4 वर्षांचे क्वेश्चन पेपर आहेत ते एक ना एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे. त्याचे ऑप्शन्स व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत आणि त्याला करंट अफेअर्सची जोड द्यायची आहे. बघा अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर नक्की तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. आणि तसं जर तुमच्याकडून होत नसेल तर मी आपलं YouTubeला एक 6 तासाचा मुंबईचा अनालिसिसचा व्हिडिओ बनवलेला आहे. जॉईन होऊन तुम्ही तो बघू शकता. आपले जे स्टुडंट्स आहेत त्यांना खूप चांगले मार्क पडलेत. म्हणजे मला एक 7-8 जणांचे फोन आले. 89, 91, 94 अशा प्रकारे मार्क पडलेत आणि ते पोलीस होणारच आहे. पण काही मुलं अशी आहेत ज्यांना कमी मार्क आलेत आणि ते आता डिमोटिवेट झालेत. डिमोटिवेट बिलकुल होऊ नका. बघा SRPF आहे, चालक आहे, कारागृह आहे, त्याच्यानंतर वनरक्षक भरती आहे, दारूबंदी पोलीस आहे, तलाठी आहे. एकदम लाईनीने एक्झाम आहेत. त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका, डिमोटिवेट होऊ नका. एवढं स्ट्रगल केलंय ना तुम्ही कुठे ना कुठेतरी लागणारच आहात. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमचा अभ्यास चालू ठेवा, ग्राउंड चालू ठेवा. इथं नाही तर आणखी चांगलं काहीतरी असेल, पुढं आणखी चांगलं काहीतरी होईल या आशेवर राहा. तसेच बघा डॉक्टरांनी मला कमी बोलायला सांगितलंय, पण तुमची एक्झाम आहे, तुम्हाला चांगले मार्क पडले पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ बनवतेय. आता या व्हिडिओमध्ये मी 12-13 जिल्हे घेतलेले आहेत. 3-4 तासांचा हा व्हिडिओ होऊन जाईल. प्लस दुसरी महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की 60 डेजचे जे व्हिडिओज आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. ते पुन्हा एकदा बघा. तुम्ही 2x स्पीडवर बघा, पण पुन्हा एकदा एकदम तोंडपाठ करून टाका. ठीक आहे. तर त्याच्यातले आपले बरेचसे क्वेश्चन्स येत आहेत. प्लस जे PYQ अनालिसिसमध्ये सुद्धा मी जे करंट अफेअर्सची जोड देऊन तुम्हाला जे शिकवलं होतं त्याच्यामधले सुद्धा बरेचसे क्वेश्चन्स येत आहेत. तर हे जे सगळे व्हिडिओज आहेत ते पुन्हा एकदा बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या लेक्चरला. आता बघा मला काल एक कमेंट आली होती की मॅडम आम्ही सगळे PYQ सॉल्व्ह केले पण मला कमी मार्क आले. मग मी तुम्हाला सांगते त्यांनी कशा प्रकारे PYQ सॉल्व्ह केले, त्याला का कमी मार्क आले. आता हा प्रश्न आहे, भारतीय संविधानाचे हृदय आणि आत्मा कोणत्या कलमाला म्हटले जाते. आता मी सांगते त्यांनी कशा प्रकारे सॉल्व्ह केला असेल. त्यांनी एक तर त्याला ह्याचं उत्तर माहिती असेल किंवा तो इकडे तिकडे कुठेतरी तो सर्च करेल ह्याचं उत्तर काय आहे, उत्तर टिक करेल, हा बाबा ह्याचं उत्तर हे आणि नेक्स्ट क्वेश्चन घेईल. अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही कितीही PYQ सॉल्व्ह केले तरी पण तुम्हाला स्कोर येणार नाही, पाहिजे तो स्कोर येणार नाही आणि तुमचे मार्क तर अजिबात वाढणार नाही. हाच प्रश्न रिपीट होईल का, तर हा सुद्धा प्रश्न रिपीट होऊ शकतो किंवा जे ऑप्शन्समध्ये आहे ते प्रश्न रिपीट होऊ शकतात. जसं की फॉर एक्झाम्पल आर्टिकल 14 आपल्याला काय सांगतं, समानतेचा अधिकार. मग एक्झामिनर काय करेल बघा, मागच्या वेळेस म्हणजे मागच्या PYQला अशा प्रकारे ऑप्शनमध्ये आर्टिकल 14 होतं. मग आता मी काय करतो की समानतेचा अधिकार हा कोणत्या कलमात आहे अशा प्रकारे प्रश्न विचारतो. मग जर तसा प्रश्न विचारला की तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही PYQ सॉल्व्ह केले पण तरी आम्हाला मार्कच आले नाहीत. का मार्क आले नाही, तुम्ही ऑप्शन्सचं सुद्धा अनालिसिस करायचं आहे. बघा PYQ कसे सॉल्व्ह करायचे आहे, त्याचा अभ्यास कसा करायचा आहे हे मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय. आता सुद्धा मी तुम्हाला सांगते. बघा जेव्हा अशा प्रकारे प्रश्न येतो तेव्हा तुम्ही प्रश्न काय आहे ते बघा व्यवस्थित, त्याचं उत्तर काय आहे, प्लस त्या उत्तरामध्ये काय काय आहे ते सुद्धा बघा. कारण बघा जे आर्टिकल 32 आहे ह्याच्यामध्ये आणखी बरेच काय काय येतात, हेबियस कॉर्पस वगैरे, मग त्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. मग अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित त्याचं जास्त काही डिटेलमध्ये जायचं नाही. आपल्याला काही कोर्टात लढायला जायचंय का, नाही. आपल्याला फक्त जे नॉर्मल आहे ना, जे प्रश्न विचारू शकतात आणि जे आपल्याला माहिती असले पाहिजे त्याच्यावर प्रश्न विचारले जातात आणि तेवढंच फक्त पाठ करायचंय. आता आर्टिकल 14 मध्ये काय आहे, समानतेचा अधिकार आहे. म्हणजे कायद्यापुढे सर्व समान आहेत असं त्याचा अर्थ होतो. आर्टिकल 19 मध्ये काय आहे, स्वातंत्र्याचा अधिकार. म्हणजे काय की तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, शांततापूर्वक एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य आहे, संपूर्ण भारतात कुठेही कायदेशीररित्या व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे, राहण्याचं स्वातंत्र्य हे आर्टिकल 19 मध्ये आहे. अशा प्रकारे आर्टिकल 21 मध्ये काय आहे बघा, आता सध्या आर्टिकल 21 जास्त चर्चेत आहे का, कारण इच्छामरण. म्हणजे आर्टिकल 21 मध्ये इच्छामरण नाहीये. आर्टिकल 21 काय सांगतं की जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे रक्षण हे ह्याच्यामध्ये आहे. बघा तुम्ही आता केस ऐकले असेल की
त्या मुलाचं नाव आठवत नाही, पण तो 4थ्या मजल्यावरून पडला होता वगैरे, तो ब्रेन होता. तर त्यांनी म्हणजे त्याच्या आई-वडिलांनी इच्छामरणासाठी सुप्रीम कोर्टमध्ये गेले होते आणि त्याला इच्छामरण दिलं गेलं. तर हे कशामध्ये आहे? आर्टिकल 21 मध्ये आहे. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही खूप डिटेलमध्ये एनालिसिस करून अभ्यास कराल, तेव्हा तुम्ही पी-वाय-क्यू अशा प्रकारे एनालिसिस केल्यावर तुम्हाला कशाही प्रकारे प्रश्न विचारला, का नाही मार्क पडणार? का नाही तुम्हाला चांगले मार्क पडणार? मग तुम्ही म्हणणारच नाही, "मॅडम मला कमी मार्क आले, मी सगळे पी-वाय-क्यू केले तरी मला कमी मार्क आले," असं म्हणणारच नाही. अशा प्रकारे अभ्यास करायचा असतो आणि तुम्ही अशा प्रकारे अभ्यास केला तर फक्त पोलिसच नाही, तर तुम्ही कोणतीही परीक्षा देऊ शकता. आता माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत ज्या पोलीस सोडून तलाठीमध्ये गेल्या. तलाठी झाल्या त्या. जर सपोज तुम्ही म्हणजे पोलीस नाही झाला, तुम्हाला चांगला स्कोर आला पण जागा कमी असल्यामुळे तुम्ही पोलीस नाही होऊ शकला. तुम्ही तलाठी होऊ शकता, तुम्ही ग्रामसेवक होऊ शकता. बऱ्याचशा अशा सरळ सेवा आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही होऊ शकता. आणि दुसरी एक कमेंट होती, तो म्हणत होता, की 15 तारखेला जे पेपर झाले ते सोडवायला माझ्याकडे टाईम नाही. तो करतोय काय एवढ्या टाईमचं? जर त्यांनी 15 तारखेला झालेले पेपरच सॉल्व्ह केले नाही, तर त्याला कसं कळणार आहे आता येणारे पेपर कसे आहेत? म्हणजे हे जे 4-5 दिवस तुम्हाला अगोदर समोर पेपर आहे, तुम्हाला माहिती आहे की हे पेपरला येणार आहे आणि जर तुम्ही तेच बघितलं नाही, तर त्या वेळेचा त्याचा उपयोगच काही नाहीये. आता तो काय करत असेल ते मी तुम्हाला सांगते. तो म्हणतोय ना मॅडम टाईम नाहीये. त्याचा टाईम कुठं जातोय मी सांगते. तो मोठमोठे ठोकळे वाचत बसला असेल, पुस्तकं वाचत बसला असेल. हे येईल, ते येईल. आता हे जे मोठमोठे ठोकळे आहेत, पुस्तके आहेत, ह्यांनी प्रश्न कुठून आणलेत? आभाळातून आणले नाहीत, तर हे पी-वाय-क्यूच कॉपी केले. त्यांनी काय स्वतःच्या मनाचे प्रश्न तयार केले नाहीत, तर पी-वाय-क्यूला कन्सिडर करूनच त्यांनी त्यांची पुस्तकं फ्रेम केली आहेत. हे लक्षात घ्या. जे 15 तारखेला झालेले पेपर आहेत, ते तुम्हाला कंपल्सरी सगळे सॉल्व्ह करायचे आहेत. परत म्हणायचं नाही, की मॅडम आम्हाला अवघड गेला, असा गेला, तसा गेला. नाही. कळलं? 15 तारखेला झालेले सगळे क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. आता पुढची महत्त्वाची गोष्ट काय आहे बघा, जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करता, तेव्हा अगोदर प्रश्न वाचा. त्याच्यानंतर काय करायचं आहे, की ऑप्शन न बघता तुम्हाला उत्तर येतंय का ते बघा आणि नंतर ऑप्शन बघा. जर ऑप्शन न बघता तुम्हाला उत्तर येत असेल, तर तुमचे कन्सेप्ट क्लिअर आहेत, तुमची रिव्हिजन चांगली झाली आहे. पण जर ऑप्शन न बघता तुम्हाला उत्तर येत नसेल, तर तुम्हाला कुठेतरी रिव्हिजनची गरज आहे. हे एक लक्षात घ्या. ठीक आहे? तर अशा प्रकारे तुम्हाला पी-वाय-क्यूच्या क्वेश्चन्सचा अभ्यास करायचा आहे. प्रत्येक क्वेश्चनला एकदम फोडून काढायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही बाकीच ठेवायचं नाही. जर तुम्ही अशा प्रकारे अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच चांगला स्कोर येईल आणि फक्त पोलीस भरतीच नाही, तुम्ही बाकी कोणतीही एक्झाम पास करू शकता. ठीक आहे? चला तर मग आपण आपल्या अनालिसिसला सुरुवात करूया. तर बघा, आपण आपल्या पहिल्या जिल्ह्याची सुरुवात अकोल्यापासून करूया. अकोल्याला जे पण प्रश्न विचारलेले आहेत ते पी-वाय-क्यू मधले आहेत. काही प्रश्न तर ॲज इट इज आहेत, त्यांनी काहीही बदलायचे कष्ट घेतले नाहीत. प्लस दुसरी गोष्ट काय आहे? जिल्हा विशेष. जिल्हा विशेष मी तुम्हाला नोट्समध्ये दिले होते. पी-वाय-क्यूच्या रिलेटेड जे पण करंट अफेअर्स वगैरे होते ते सुद्धा मी तुम्हाला नोट्समध्ये दिले होते. त्याच्या बाहेर एकही प्रश्न नाही. एक प्रश्न विचारलेला तो म्हणजे काय, की अकोल्यामध्ये सर्वात जास्त पीक कोणतं घेतलं जातं? तर पूर्वीपासून ह्याचं उत्तर कापूस होतं. पण आता हे कापूस बदलून काय झालेलं आहे? सोयाबीन झालेलं आहे. मग हा प्रश्न काय झालाय? रद्द झालाय. तर अशा प्रकारे बघा, जे असे प्रश्न असतात ते रद्द होतात किंवा सगळ्यांना मार्क मिळतो. जेव्हा मार्क मिळतात तेव्हा काय होतं, की बोनस असतो तो. आता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न एकदम सोपे आहेत आणि तुम्हाला बघता क्षणी उत्तर समजेल. तर आपला पहिला प्रश्न काय आहे? नुकताच भारतीय दंडसंहिता IPC रद्द करून त्याऐवजी कोणता नवीन कायदा लागू करण्यात आला आहे? IPCच्या बदल्यात कोणता कायदा आला? BNS आला. ठीक आहे. भारतीय साक्ष अधिनियम हा कोणाच्या बदली आला? तर भारतीय पुरावा कायदा. ह्याच्या बदली आला भारतीय साक्ष अधिनियम. आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS हा कोणाच्या बदली आला? तर CRPCच्या बदली. आता हे आपण खूप वेळा म्हणजे इतक्या वेळा मी तुम्हाला सांगितलेलं, की तुम्ही सेपरेट वाचलं नसतं तरी चाललं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रश्न जो आहे हा प्रत्येक जिल्ह्याला विचारलेला आहे. म्हणजे हा 2024ला लागू झाला तरी सुद्धा तेव्हा पण विचारलेला आणि अजूनही विचारतायत. म्हणजे इम्पॉर्टन्स किती आहे आणि प्रश्न किती सोपा आहे. तसंच हे जे तिन्ही कायदे आहेत ते कधीपासून लागू झाले? तर 1 जुलै 2024 पासून हे सर्व कायदे लागू झाले. आता काहींना हा प्रश्न विचारलाय, काहींना हा विचारलाय, म्हणजे या प्रश्नापासून 5 प्रश्न तयार होतात. दुसरं म्हणजे काय, की कोणाच्या बदली कोणता कायदा आला आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथं सांगितलं. आता हे जे प्रश्न आहेत ते आता अजिबात चुकायला नको. हे प्रश्न तुम्हाला जे राहिलेले जिल्हे आहेत त्याला सुद्धा विचारले जाणार आहेत. ब्रिटिशकालीन IPC म्हणजेच IPC 1860 तो रद्द करून त्या जागी 1 जुलै 2024 पासून भारतीय न्याय संहिता लागू करण्यात आली आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे? पुढचा प्रश्न बघा. डॅश डॅश. आता बघा,
जे ग्रामीण जिल्हे आहेत किंवा SP वगैरे, तिथे प्रश्न असे सोपे असतात, म्हणजे लगेच वन लाइनर असतात, तुम्हाला येतील असे. पण जे जिल्हे असतात जसं की मुंबई, पुणे, तिथं थोडीशी एक लेव्हल अप असते. म्हणजे थोडंसं आणखी त्याच्या रिलेटेड स्लाइटली डीपमध्ये प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाही, प्रश्न सेमच असतो, फक्त थोडंसं त्याचं स्वरूप बदललं जातं. आता पुढचा प्रश्न बघा, हा पण किती सोपा आहे. हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. तर 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 1949 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान समितीने संविधानाचा स्वीकार केला, म्हणून 2015 पासून हा दिवस साजरा केला जातो. एक लक्षात ठेवा, स्वीकार कधी झाला? 1949 ला. पण हा संविधान दिन कधीपासून साजरा केला जातो? तर 2015 पासून साजरा केला जातो. आणि 2015च्या आधी हा राष्ट्रीय कायदा दिन म्हणून साजरा करायचे, पण 2015 नंतर संविधान दिवस म्हणून साजरा करायला लागले. आता हा झाला ग्रामीणला प्रश्न. मग पुण्याला, मुंबईला कशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो? तर संविधान दिवस हा कधीपासून साजरा केला जातो? तर कधीपासून साजरा केला जातो? 2015 पासून. 1949 आणि 2015 मध्ये कन्फ्युजन होऊन देऊ नका. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे. रॉ संस्थेचे पूर्ण रूप खालीलपैकी कोणते आहे? तर रॉ संस्थेचं पूर्ण रूप काय आहे? रिसर्च अँड अनालिसिस विंग. ऑप्शन क्रमांक सी. मग रॉचे प्रमुख कोण आहे? तर पराग जैन. हा पण प्रश्न बऱ्याच जिल्ह्यांना विचारलेला आहे. रॉचा फुल फॉर्म विचारलेला आहे आणि एका ठिकाणी त्याचे प्रमुख कोण आहेत हे विचारलेलं आहे. आता याच्यासोबतच तुम्हाला आणखी काय करायचं आहे? CISFचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. तसेच ITBPचा पण विचारलेला आहे. ह्यांचे प्रमुख कोण आहेत ते बघा. मी तुम्हाला सगळं सांगितलं होतं की बघा, एअरफोर्स, पुन्हा नेव्ही, आर्मी ह्यांचे प्रमुख कोण आहेत ते बघा. तसंच CDSचे प्रमुख कोण आहेत हे बघा. पहिले CDS कोण होते, आताचे CDS कोण आहेत, त्यांचे प्रमुख वगैरे सगळं व्यवस्थित बघायचं आहे. कारण बघा, काही ठिकाणी ह्यांचे प्रमुख विचारलेत आणि जेव्हा प्रमुख विचारले जातात तेव्हा मग मुलांना थोडंसं कन्फ्युजन होतं. ह्याचा फुल फॉर्म सगळ्यांना माहिती आहे, पण प्रमुख विचारलं तर कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगतेय. हे काय 5 मिनिटाचं काम आहे. तुम्हाला बघायचं झालं तर एक थोडंसं त्याची शॉर्टकट लक्षात ठेवा आणि पाठ करा. ठीक आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न बघा, अष्टप्रधान मंडळ. हे तर मी तुम्हाला इतक्या वेळा सांगितलं होतं, म्हणजे तुमचं तोंडपाठच झालं पाहिजे होतं. इतक्या वेळा मी तुम्हाला सांगितलेलं. प्लस मी प्रत्येक नोट्समध्ये मी अष्टप्रधान मंडळ दिलं होतं. प्लस मी तुम्हाला एवढं पण सांगितलं होतं की अष्टप्रधान मंडळामध्ये तुम्हाला फक्त 8च नावं लक्षात ठेवायची आणि त्यांचं काम काय एवढंच लक्षात ठेवायचं. तर ते तुम्ही पुन्हा एकदा बघून घ्या. तर प्रश्न काय आहे बघा, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी कोणते पद हे परराष्ट्र मंत्री म्हणून काम बघायचे? तर पंत सुमंत हे परराष्ट्र मंत्री म्हणून काम बघायचे. आता बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनात पंत सुमंत हे परराज्यांशी संबंध ठेवणे, परराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष ठेवण्याचं काम हे करायचे. जसं की आता आपले परराष्ट्र मंत्री असतात बघा, कोण आहे? S जयशंकर. तर त्या पद्धतीने त्यांच्या वेळेस कोण होतं? पंत सुमंत होतं. तसंच बघा, सैनिकांची पुन्हा सैन्याची देखभाल करणारे कोण असतात, न्यायदानाचं काम कोण करतात, अशा प्रकारचे प्रश्न PYQ मध्ये होते. मग आता इथं काय विचारलं? परराष्ट्र मंत्री. पण तुम्हाला आता काय काय करायचं आहे? हे अष्टप्रधान मंडळ लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं काम काय होतं आणि ते कोण होते हे सुद्धा लक्षात ठेवायचे, कारण आपल्यासारखे ते चेंज व्हायचे नाहीत. ते जे होते ते फिक्स होते. ठीक आहे. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे 2025 मध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा समावेश हा मराठा मिलिटरी लँडस्केपला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकित करण्यात आलं. 11 जे किल्ले आहेत हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि एक जो किल्ला आहे हा तामिळनाडूमध्ये आहे. त्याचं नाव काय आहे? जिंजी किल्ला. आता ह्याच्यावर प्रश्न विचारला आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला आहे. जे जे मी तुम्हाला सांगितलेलं की प्रश्न विचारले जाणारच 100% त्यावर प्रश्न विचारले गेले आहेत. त्याच्यामुळं आता सुद्धा मी सांगते की आता सुद्धा ह्याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. व्यवस्थित हे बघून ठेवायचे आहे. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे. कोणाला अणुबॉम्बचे जनक मानले जाते? तर कोणाला मानले जाते? जे रॉबर्ट ओपेनहायमर. ऑप्शन क्रमांक डी. आता ओपेनहायमर हे काय होते की दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान अमेरिकेचे मॅनहॅटन प्रोजेक्टचं नेतृत्व यांनी केलं होतं आणि त्यातून जगातील पहिला अणुबॉम्ब तयार झाला. तर हे लक्षात ठेवा. ऑप्शन मधले बघूया. तसंच बघा, हा प्रश्न का विचारला? कारण यांच्यावर एक मूवी आली होती आणि तो बराच फेमस झाला, त्याच्यामुळे प्रश्न विचारला आहे. तसंच सगळीकडे सध्या युद्ध चालू आहे आणि बऱ्याच वेळा इराण, USA एकमेकांना काय देतात? धमक्या देतात की आम्ही अणुबॉम्ब टाकू. म्हणून हा प्रश्न विचारलाय. तसंच बघा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, त्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. अणुबॉम्बमध्ये कोणता महत्वाचा घटक आहे? आता बघा, ऑप्शन मध्ये काय आहे? अल्फ्रेड नोबेल. अल्फ्रेड नोबेल
ह्यांनी काय कशाचा शोध लावला? डायनामाइटचा शोध लावला आणि यांच्याच नावाने नोबेल पुरस्कार दिला जातो. 1901 पासून नोबेल पुरस्कार दिला जातो. पहिल्यांदा 5 विषयांमध्ये दिला जात होता आणि त्याच्यानंतर अर्थशास्त्र ऍड करून आता टोटल 6 विषयांमध्ये नोबेल पुरस्कार दिला जातो. मग मला तुम्ही सांगा की अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा कधीपासून द्यायला सुरुवात झाली? ठीक आहे. पुढे आहे होमी जहांगीर भाभा. होमी जहांगीर भाभा यांना भारतीय अणुविज्ञानाचे जनक असे म्हणतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आयझॅक न्यूटन. न्यूटन तर सगळ्यांना माहिती आहे, त्याच्या डोक्यावर ऍपल पडला आणि त्यांनी ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. अकोला पोलीस दलाच्या कोणत्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे? आता हा जो आहे प्रश्न हा जिल्हा विशेषवर आहे, तरी पण ह्याचं उत्तर काय आहे? प्रोजेक्ट त्रिनेत्र. आता हा तुमच्या कामाचा नाहीये, पण जरी विचारला तरी हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अकोला जिल्ह्यात सध्या सर्वाधिक क्षेत्रावर कोणत्या पिकाची लागवड केली जाते? तर ह्याचं उत्तर आता आहे सोयाबीन. पूर्वीपासून ह्याचं उत्तर होतं कापूस, पण आता जसं जसं काळ बदलतो तसं तसं पीक पण बदललेलं आहे. आता सध्या ह्याचं उत्तर आहे सोयाबीन. हा क्वेश्चन कॅन्सल केला आहे. पुढे बघा. UPI या वाणिज्यमध्ये ह्याचा अर्थ काय आहे? म्हणजे ह्याचा फुल फॉर्म विचारलेला आहे. UPI म्हणजेच काय? युनिफाईड पेमेंट इंटरफेस. ऑप्शन क्रमांक डी. ही रिअल टाइम पेमेंट सिस्टीम आहे. आता हे तर तुम्हाला माहितीच आहे. हे कोणी विकसित केलं? NPCIनं. NPCIचं फुल फॉर्म काय आहे? नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तसंच बघा, NPCIचे प्रमुख कोण आहेत हा सुद्धा प्रश्न विचारला जातो आणि UPI कधीपासून वापरात आले असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर हे व्यवस्थित बघून ठेवा. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे. हा सुद्धा PYQ आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या शहरात खंडपीठ नाही? आता हा प्रश्न सहसा कॅन्सलच होणार आहे, कारण पणजी नागपूर येथे खंडपीठ आहे, कोल्हापूर येथे सर्किट बेंच आहे, पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. हे सर्किट बेंच आहे, त्याच्यामुळं ऑप्शन हे दोन्ही येऊ शकत नाही, म्हणून हा एकतर क्वेश्चन कॅन्सल होईल. नेक्स्ट बघा. आता हा जो प्रश्न आहे हा मागे सुद्धा बऱ्याचशा क्वेश्चन पेपरमध्ये होता आणि अजूनही तो प्रश्न विचारला जातोय. पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो? तर कोणता विभाग करतो? महसूल विभाग. जनरली प्रश्न कसा विचारत होते? पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतो? आणि आता कसं विचारलं आहे की कोणता विभाग करतो? बघा, प्रश्न काय आहे? सेम आहे, फक्त आलटून पालटून प्रश्न विचारला जातो. तर हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर त्यांची नियुक्ती ही जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी हे करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलीस पाटलाची नियुक्ती आणि कर्तव्ये ही कशामध्ये दिली आहेत? तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. तसंच बघा, आणखी तुम्हाला थोडंसं डीपमध्ये विचारायचं असेल तर काय विचारू शकतात? पोलीस पाटलांना रजा मंजूर करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर कोणाला असतो? तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी. आता याच्या रिलेटेड मी तुम्हाला आत्ताच नोट्स दिले होते, त्याच्या बाहेर प्रश्नच नाहीये. आता नेक्स्ट प्रश्न बघा काय आहे. राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला? तर हा बुलढाणा जिल्ह्यात झाला आणि ह्याचं उद्घाटन कोणी केलं? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. आता हा जो प्रश्न आहे हा करंट अफेअर्सच्या नोट्समध्ये मी दिला होता. बाकीच्या जिल्ह्यांना प्रश्न कसा विचारलाय की राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 चे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर होतं द्रौपदी मुर्मू. बघा, आलटून पालटून सेम क्वेश्चनला धरून त्यांनी प्रश्न विचारलेत आणि हे सुद्धा मी तुम्हाला सगळे करंट अफेअर्सच्या नोट्समध्ये दिले होते डिटेलमध्ये. त्याच्यामुळे बघा, त्याच्या बाहेर प्रश्न नाहीयेत. वाटलंच तुम्ही चेक करा पुन्हा एकदा. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. खाली दिलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांना त्यांच्या भौगोलिक स्थानानुसार उत्तर ते दक्षिण अशा क्रमाने क्रम लावा. आता हा जो प्रश्न आहे तुम्हाला आठवतंय का? मी तुम्हाला एक चार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं बघा. NT पुडा, TG माळा, GB हरी आणि BK महादेव असं मी तुम्हाला सांगितलेलं. आता हा जर चार्ट तुम्हाला माहिती असेल तर सुद्धा तुम्हाला हे जे उत्तर आहे ते आलं असतं. आणि मी तुम्हाला सांगितलं पण होतं की हा जर चार्ट तुम्ही पाठ केला तर तुम्हाला हे पण लक्षात येईल की ह्या ज्या नद्या आहेत ह्या कोणत्या डोंगर रांगातून वाहतात, प्लस उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत हा जो क्रम आहे डोंगर रांगांचा आणि नद्यांचा हा सुद्धा तुमचा पाठ होऊन जाईल. आता ज्यांनी हे लेक्चर अटेंड केलं असेल त्याला हे काहीच अवघड नव्हतं. तर बघा, आपला प्रश्न काय आहे? आपल्याला कसा क्रम लावायचा आहे? उत्तर ते दक्षिण. गोदावरी, तापी, कृष्णा, भीमा. आपलं सगळ्यात पहिलं काय येणार आहे? तर पहिलं म्हणजे तापी येणार आहे, म्हणजेच काय? क्रमांक 2. त्याच्यानंतर येणार आहे गोदावरी म्हणजे 1. बघा, इथं काय आहे? T म्हणजे काय? तापी. इथं G म्हणजे काय? गोदावरी. इथं B म्हणजेच काय? भीमा. आणि K म्हणजेच काय? कृष्णा. पहिल्यांदा काय आहे? तापी म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. पहिलं काय आहे?
गोदावरी, त्याच्यानंतर काय आहे 1 गोदावरी, त्याच्यानंतर आहे भीमा, भीमाचा क्रमांक काय आहे 4 आणि शेवटचा क्रमांक काय आहे कृष्णा म्हणजे 3. 2 1 4 3 ऑप्शन क्रमांक बी. आता हा जो चार्ट आहे हा मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला. हे ज्याने केलं त्याला बोनस मार्क, कारण हा थोडासा अवघड प्रश्न आहे, हा MPSC लेवलचा प्रश्न आहे. पण हा मी तुम्हाला इतका सोपा करून सांगितलेला की बघा उत्तर तुमच्या समोर होतं, तुम्हाला फक्त हे पाठ करायचं होतं. आता पुढचा प्रश्न बघूया. हा काय आहे त्या जिल्ह्याचा म्हणजे अकोल्याचा हा जिल्हा विशेषता आहे, त्यामुळे हा तुम्ही बघून घ्या. ह्याचं उत्तर आहे अकोट, ऑप्शन क्रमांक सी. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट नाही? आता आपण युनेस्कोचे जे जागतिक वारसा स्थळ होतं ते सुद्धा पाहिलेलं. अजिंठा लेणी आहे, CSMT आहे, त्याच्यानंतर एलिफंटा लेणी आहे, पण गेटवे ऑफ इंडिया हे युनेस्कोच्या वारसा स्थळामध्ये नाहीये, म्हणून माझं उत्तर काय येणार ऑप्शन क्रमांक ए. आता गेटवे ऑफ इंडिया बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं की ते कोणत्या राजाच्या आगमनानिमित्त बांधलेलं होतं, पुन्हा कधी बांधलं होतं, ते त्याचं बांधकाम कधी पूर्ण झालं होतं, हे मी तुम्हाला 60 डेज चॅलेंजमध्ये सांगितलं होतं. तसंच PYQ मध्ये सांगितलेलं आणि ह्याच्या रिलेटेड ज्या मी तुम्हाला नोट्स दिल्या होत्या त्या नोट्समध्ये सुद्धा मी तुम्हाला हे दिलेलं होतं. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे. नुकताच स्टारलिंक सोबत महाराष्ट्राचा करार झाला. स्टारलिंक कंपनी खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? हा प्रश्न सुद्धा मी तुम्हाला 5 स्टार करून दिला होता, येणार म्हणजे येणारच. तर ह्याचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक डी, इंटरनेट आणि टेलिकम्युनिकेशन. कारण आपण जो प्रश्न घेतला होता तो असा होता की स्टारलिंकनं सगळ्यात म्हणजे भारतामध्ये सगळ्यात आधी कोणत्या राज्याशी करार केला होता, तर तो केला होता आपल्या महाराष्ट्राशी. आणि मी तुम्हाला सांगितलेलं जेव्हा महाराष्ट्राच्या रिलेटेड जेव्हा महाराष्ट्र कोणत्याही गोष्टीत प्रथम असतं तेव्हा त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. स्टारलिंक कंपनी कोणाची आहे, तर एलॉन मस्कची आहे. ठीक आहे, एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीची उपकंपनी आहे आणि ती सॅटेलाइट थ्रू इंटरनेट पुरवण्याचे काम करते. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही, तर ह्याचं उत्तर आहे कोल्हापूर. आता हा प्रश्न जो आहे हा PYQ मधून रिपीट झालेला आहे. आपण हा सुद्धा प्रश्न पाहिला होता. सोलापूर, नाशिक, अमरावती येथे पोलीस आयुक्तालय आहे आणि कोल्हापुरात काय आहे, तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय म्हणजेच काय SP ऑफिस आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. घरगुती वापरात असलेल्या LPGचे फुल फॉर्म काय आहे? LPG म्हणजेच काय, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, ऑप्शन क्रमांक सी. आता सध्या LPGचा तुटवडा चालू आहे, त्याचे नियम बदलले आहेत. पूर्वी 21 दिवसानंतर तुम्ही LPG बुक करू शकत होता, आता ते 25 दिवसापर्यंत गेलेलं आहे. आता बघा, आता सध्या LPGचा तुटवडा चालू आहे का, कारण अमेरिका आणि इराणचं युद्ध चालू आहे. तर आपण जे LPG वापरतो तो आपण इम्पोर्ट करतो. कुठून इम्पोर्ट करतो, तर कतार, ओमान इथून. पण हा ज्या मार्गाने आपल्या इंडियापर्यंत येतो त्याला काय म्हटलं जातं, स्ट्रेट ऑफ हॉर्मोज. तर हे जे स्ट्रेट ऑफ हॉर्मोज आहे ते इराणने काय केले आहे, बंद केलेलं आहे. त्याच्यामुळं जे आपल्याकडे 80 to 85% जो LPG येतो तो काय झालाय की तो येऊ शकत नाहीये, त्याच्यामुळे त्याचा तुटवडा निर्माण झालाय. आणि म्हणून म्हणजे हा करंट अफेअर्सचा जो प्रश्न आहे हा सोप्या पद्धतीने तुम्हाला LPGचं फुल फॉर्म विचारलेला आहे. ठीक आहे, तसंच बघा हे जे स्ट्रेट ऑफ हॉर्मोज आहे ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट प्रश्न बघा, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 टेनिस स्पर्धेमध्ये महिला विजेत्या कोण आहेत? तर ह्याचं उत्तर काय आहे, एलियाना रॅबिकिना. आणि ऑस्ट्रेलियन ओपन 2026च्या टेनिस स्पर्धेमध्ये मेल ह्याच्यामध्ये विजेता कोण आहे, तर त्याचं नाव आहे कार्लोस अल्कराज. आणि ह्यानी कोणाला डिफीट केलं, तर नोवाक जोकोविचला ह्याने काय केलं, डिफीट केलं. म्हणजे विनर कोण आहे, कार्लोस, आणि उपविजेता कोण आहे, नोवाक जोकोविच. हे लक्षात घ्या. ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये उपविजेते कोण आहे, आर्याना सिब्लिंका. तर हे लक्षात घ्या. 2025चा विचारला तर मी तुम्हाला 2025चा सुद्धा सांगितलं आहे. हा सुद्धा प्रश्न मी घेतला होता आणि तेव्हा मी सांगितलेलं की टेनिसवर प्रश्न विचारला जातो म्हणजे जातोच. पुढचा प्रश्न बघा काय आहे, मानवी रक्तातील ऑक्सिजन वहन करण्याचे मुख्य कार्य कोणत्या घटकाद्वारे केले जाते? हा सुद्धा प्रश्न मी तुम्हाला एक्सप्लेन केला होता. ह्याचं उत्तर काय आहे, हिमोग्लोबिन. तसंच आता प्रश्न कसे विचारू शकतात, रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो, तर तो आहे ॲनिमिया. ॲनिमिया वगैरे, पुन्हा सिकल सेल ॲनिमिया वगैरे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. मानवी शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण कुठे होते, तर ते होते फुफ्फुसामध्ये. ठीक आहे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हा जो प्रश्न आहे हा तर मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला, कारण तेव्हा तो करंटमध्ये होता, त्याच्या रिलेटेड काही वाद चालू आहे, काही आंदोलन चालू आहे, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि तेव्हा पण मी सांगितलेलं की हा प्रश्न विचारणार म्हणजे विचारणारच. अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकी हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्वत आहे,
तर हे कोणत्या प्रकारचे पर्वत आहे? वलीय पर्वत. आणि हे वलीय पर्वत का झाले आहे हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. आपला सेम हाच प्रश्न होता जे मी तुम्हाला एक्सप्लेन करत होते तेव्हा. बघा आपले ॲज इट इज प्रश्न आलेले आहेत आणि ह्याचे मी तुम्हाला नोट्स सुद्धा दिले होते. आता जे राहिलेले जिल्हे त्यांना ज्वालामुखीवर प्रश्न विचारू शकतात, कारण हेलिगुबी ज्वालामुखीचा स्फोट झाला होता. कुठे झाला होता? इथिओपिया येथे, आणि त्याचे ढग आपल्या इथे आले होते वगैरे. मी तुम्हाला सगळं ते एक्सप्लेन केलं होतं. तर त्यामुळं हे लक्षात घ्या, ह्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. तसंच अरवलीवर पुन्हा एकदा कशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात जुना वली पर्वत कोणता आहे? तर त्याचं नाव काय आहे? अरवली पर्वत. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. चला नेक्स्ट बघा. आता हा जो प्रश्न आहे हा जिल्हा विशेष आहे. हा बाकीच्या जिल्ह्यांना, आता जे राहिलेले जिल्हे त्यांना विचारणार नाही. नेक्स्ट बघा, बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? तर हे आहे हेबियस कॉर्पस. हेबियस कॉर्पस. आता बघा, जो जय भीम मूवी आहे, म्हणजे आम्ही जेव्हा पीटीसी मध्ये होतो पोलीस ट्रेनिंग सेंटरला, तेव्हा सुद्धा आम्हाला ह्याचंच म्हणजे एक उदाहरण दिलं होतं. जय भीम मूवी हा कशाशी रिलेटेड आहे? जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला किंवा एखाद्या व्यक्तीला अटक करता तेव्हा 24 तासाच्या आत त्याला न्यायालयासमोर हजर करणं हे कंपल्सरी असतं. तर ते काय आहे? हेबियस कॉर्पस. हे लक्षात ठेवा. हा प्रश्न PYQ आहे आणि विचारला जातो. आणि हेबियस कॉर्पस हे संविधानाच्या कोणत्या कलमात आहे? तर कलम 32. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32 याला संविधानाचा आत्मा आणि हृदय असे म्हटले आहे. आता तुम्हाला कशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. उच्च न्यायालयाला प्राधिलेख म्हणजेच काय? रिट्स जारी करण्याचा अधिकार हा कोणत्या कलमानुसार आहे? तर त्याचा कलम आहे कलम 226. आणि दुसरा आणखी प्रश्न काय बनू शकतो बघा, कोणत्या कलमाला घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार म्हटला जातो? तर त्याचं उत्तर आहे कलम 32, म्हणजेच काय? हेबियस कॉर्पस. ठीक आहे, यालाच बंदी प्रात्यक्षिकरण असेही म्हणतात. तर इम्पॉर्टंट आहे, बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो आणि हा आपल्या नॉर्मल लाईफमध्ये सुद्धा खूप उपयोगी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न बघा, हा सुद्धा PYQ आहे आणि हा सुद्धा आपण एक्सप्लेन केला होता. कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली? तर राष्ट्रकूट राजवटीत झाली. तसंच बघा, या मंदिराला 1983 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. हे एक लक्षात ठेवा. आणि हा PYQचा आहे म्हणजे इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा म्हणजे बऱ्याच वर्षांपासून हा प्रश्न विचारला जातोय, आता सुद्धा विचारू शकतात. दुसरा आणखी प्रश्न ह्याच्यावरून काय बनू शकतो? कैलास मंदिर कोरण्यासाठी कोणत्या राजाने पुढाकार घेतला? तर त्याचं नाव काय आहे? राजा कृष्ण प्रथम. बघा, एवढं डिटेलमध्ये तुम्हाला विचारणार नाही, पण 100 पैकी 100 मार्क पडू नये म्हणून सुद्धा प्रश्न तुम्हाला अशा प्रकारे विचारू शकतात. दुसरं आणखी काय आहे की वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे तर सगळ्यांना माहिती आहे, कुठं आहे? तर छत्रपती संभाजीनगर. आता मला तुम्ही सांगा, हे जे एलोरा म्हणजे जे आपल्या वेरूळ लेणी आहेत, ह्या आपल्या कोणत्या नोटेवर आहेत? तसंच तर तुम्ही मला सांगा की हम्पी मंदिर हे कोणत्या नोटेवर आहे? आता पुढचा प्रश्न बघा काय आहे? रेपो रेट. हा सुद्धा PYQचा प्रश्न आहे. तर रेपो रेट म्हणजे काय? की RBI व्यापारी बँकांना कर्ज देतं आणि ते कसं असतं? अल्प मुदतीसाठी असतं. ठीक आहे, मग आता काही जणांना रिव्हर्स रेपो रेट विचारू शकतात. रिव्हर्स रेपो रेट म्हणजेच काय? की जेव्हा बँकांकडे जास्त पैसे जमा होतात आणि ते जे जास्त पैसे असतात ते RBI कडे ठेवायला देतात, तेव्हा बघा RBI ते पैसे घेतं, मग त्या पैशाच्या बदली ते बँकांना काय देतं? एक ठराविक व्याज देतं. तर त्याला काय म्हटलं जातं? रिव्हर्स रेपो रेट म्हटलं जातं. हे कन्फ्युजन करू नका की RBI बँकांकडून कर्ज घेतं म्हणून ते रिव्हर्स रेपो रेट असतं, असं कन्फ्युजन होऊन देऊ नका. ठीक आहे, चला आता नेक्स्ट बघूया. बरं, सध्या रेपो रेट काय चालू आहे ते मला सांगा, कारण महागाई नियंत्रणासाठी रेपो रेट महत्वाचा असतो. आता हा जो पुढचा प्रश्न आहे हा तर मी तुम्हाला किती डिटेलमध्ये सांगितलेलं बघा, अक्षवृत्त रेखावृत्त काढून, पुन्हा मी तुम्हाला ते एक नकाशा सुद्धा दाखवलेला, खूप म्हणजे डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं होतं. तर प्रश्न काय आहे बघा, भारताची प्रमाण वेळ ग्रीनविच येथील वेळेपेक्षा इतक्या वेळाने पुढे आहे, तर 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. तसंच आपल्या भारताच्या कोणत्या रेखावृत्तावरून आपली जी भारताची प्रमाण वेळ निश्चित केली जाते? तर ते म्हणजे 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्त. आणि हे कुठं आहे? तर हे आहे मिर्झापूर, उत्तर प्रदेश. तसंच आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, भारताच्या अतिपूर्वेकडील म्हणजेच काय? अरुणाचल प्रदेश आणि अतिपश्चिमेकडील म्हणजेच काय? गुजरात यांच्या सूर्योदयाच्या वेळेत सुमारे 2 तासांचा फरक असतो. तरी पण म्हणजे संपूर्ण जे आपलं भारत आहे ते एक व्यवस्थित एका प्रमाणित वेळेनुसार चालावा म्हणून सगळ्यांसाठी एकच प्रमाण वेळ मानली जाते. तर हे व्यवस्थित लक्षात घ्या. दुसरं आणखी काय की भारताची प्रमाण वेळ रेषा ही कोणकोणत्या राज्यातून जाते? तर ती 5 राज्यातून जाते. कोणकोणत्या? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड,
ओडिसा आणि आंध्र प्रदेश. हे एक लक्षात ठेवा. पुन्हा कर्कवृत्त कोणकोणत्या राज्यातून जातं हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. विषुववृत्त कोणत्या राज्यातून जातं हे एक लक्षात ठेवा. हे सगळे जे इम्पॉर्टंट आहेत आणि हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. आता सुद्धा याच्यावर प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता पुढचा आहे अमरावती ग्रामीण. अमरावती ग्रामीणच्या मुलांनी मला फोन करून सांगितलं की मॅडम तुमचे कॉपी पेस्टेड प्रश्न होते. कसे होते बघा. आपला पहिला प्रश्न काय आहे. आता हा तर खूप सोपा प्रश्न आहे. तर बघा प्रश्न काय आहे. महाराष्ट्राच्या पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय. हे पोलीस दलाचं अधिकृत ब्रीदवाक्य आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश असा त्याचा अर्थ होतो. पुढचा बघा. काय काय वेळेस तुम्हाला जो पंजा आहे प्लस जो स्टार आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे अशा प्रकारे. तर ते व्यवस्थित एकदा बघून घ्या. नेक्स्ट बघा काय आहे. हा आहे अमरावती जिल्ह्याचा जिल्हा विशेष आणि हे मी तुम्हाला नोट्समध्ये दिलं होतं. नोट्समध्ये मी तुम्हाला सगळे जे जिल्हा विशेष दिलं होतं ते सुद्धा ॲज इट इज आलेलं आहे. अमरावती जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे. तर ह्याचं उत्तर आहे 6 आणि हे मी तुम्हाला नोट्समध्ये दिलं होतं. नेक्स्ट बघा काय आहे. खालीलपैकी कोणते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे भाग आहेत. तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे भाग हे सर्वच आहेत. गुगामल राष्ट्रीय उद्यान, वान वन्यजीव अभयारण्य, नरनाळा वन्यजीव अभयारण्य, अंबाबरवा वन्यजीव अभयारण्य. म्हणून आपलं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक डी. हे अमरावतीचं जिल्हा विशेष आहे. मी व्याघ्र प्रकल्पावर पण मी तुम्हाला बऱ्याच वेळा डिटेलमध्ये सांगितलं आहे बघा. तसंच बघा मेळघाट व्याघ्र प्रकल्प ह्याची स्थापना कधी झाली तर 1974 मध्ये आणि हा भारतातील पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पापैकी एक आहे. हे लक्षात ठेवा आणि यावर प्रत्येक वर्षी प्रश्न येतो. तसंच मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या पर्वत रांगेत आहे असा जर थोडासा अवघड प्रश्न विचारला तर कोणत्या पर्वत रांगेत आहे. सातपुडा आणि गाविलगड ज्या टेकड्या आहेत ह्याच्यामध्ये हे आहे. तसंच सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आता करंट अफेअर्सला थोडं जोडायला गेलं तर जानेवारी 2026 मध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने काय केलं आहे तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पात 15 रानगिधाडे सोडले आहेत. रानगिधाडे म्हणजेच काय इंडियन व्हल्चर्स. त्यावेळेस बरंच म्हणजे चर्चेत होतं त्याच्यामुळे ह्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. लेण्या. आता पुढचा हा जो प्रश्न आहे हा मुंबईचा जो PYQ आहे त्यातून घेतलेले आहेत. बघा हे तर मी तुम्हाला एकदम व्यवस्थित ह्याचे नोट्स पण दिले होते आणि मी तुम्हाला एक्सप्लेन पण केलं होतं. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. लेणी आणि जिल्हा. पांडव लेणी नाशिक, कन्हेरी लेणी कोल्हापूर. कन्हेरी लेणी ह्या कुठं आहेत तर ह्या मुंबईमध्ये आहेत. बोरिवली येथे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये. म्हणून आपली चुकीची जोडी काय आहे ऑप्शन क्रमांक बी. कार्ले लेणी कार्ले भाजे लेणी ह्या पुण्यात आहेत. पितळखोर लेणी छत्रपती संभाजीनगर येथे आहेत. हे सगळे बरोबर आहे. आपलं चुकीचं उत्तर काय आहे कन्हेरी लेणी कोल्हापूर. ठीक आहे. हा काय आहे मुंबईच्या PYQ मधून घेतलेला प्रश्न आहे. नेक्स्ट बघा. चंद्रग्रहणात पुढीलपैकी कोणती क्रिया घडते. आता हा जो प्रश्न आहे ना हा बाकीच्या जिल्ह्यांना सुद्धा ॲज इट इज विचारलेला आहे कारण आता चंद्रग्रहण झालं कदाचित त्यामुळे हा प्रश्न विचारला गेला आहे. बघा प्रश्न काय आहे. चंद्रग्रहणात पुढीलपैकी कोणती क्रिया घडते तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. चंद्रग्रहण म्हणजे काय पृथ्वीची सावली चंद्रावर पडते जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र हे एका रेषेमध्ये येतात आणि पृथ्वी मध्यभागी असते तेव्हा पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडते. याला चंद्रग्रहण असे म्हणतात. आता बाकीच्या जिल्ह्यांना मला वाटतं कोल्हापूरला का कुठे कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष ह्या चंद्रांच्या कलेवर प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. तर बघा आलटून पालटून सेम कन्सेप्ट सेम टॉपिक घ्यायचा आणि त्याच्या रिलेटेड जे प्रश्न आहेत ते जिल्ह्यांना विचारायचे. हे मी तुम्हाला सांगते की अशा प्रकारेच पेपर सेट केला जातो. आता तुम्हाला कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सूर्यग्रहणावेळी कोण मध्ये असतो तर सूर्यग्रहणावेळी चंद्र हा मध्ये असतो. सूर्य चंद्र आणि पृथ्वी. ठीक आहे. दुसरं म्हणजे सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर हे कोणत्या वेळी कमीत कमी असतं तर जेव्हा उपसूर्य स्थिती असते. जानेवारीमध्ये सूर्य आणि पृथ्वीमधील जे अंतर असतं ते खूप कमी असतं. हे लक्षात घ्या. आता जे 3 मार्च 2026ला ग्रहण झालं मी आत्ताच तुम्हाला बोलले चंद्रग्रहण झालं तर ते कोणतं चंद्रग्रहण होतं खंडग्रास चंद्रग्रहण होतं. ठीक आहे. आणि ते भारतातून दिसत होतं म्हणूनच कदाचित त्याच्यावर प्रश्न विचारला गेला आहे. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे. नदी. बघा मी तुम्हाला सांगितलं नदी प्रणाली पुन्हा पर्वतरांगा वगैरे ह्यांचा प्रश्न कंपल्सरी असतोच आणि आपल्याला बघा एक्सपेक्टेड प्रश्न आहे. एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर असतो की अशा प्रकारे ह्याच्यावर एकतरी प्रश्न विचारला जाणारच आणि ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला का नाही 90-95 मार्क पडणार. ठीक आहे. बघा आपला प्रश्न काय आहे. खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेकडून
वाहते, पश्चिमेकडे वाहते. तर कोणती नदी वाहते? नर्मदा. भारतातील बहुतेक नद्या गोदावरी, कृष्णा, कावेरी या पूर्वीकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. मात्र नर्मदा, तापी या नद्या खचदरीतून पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. तर हे व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर पुरंदर किल्ल्यावर झाला. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला? 14 मे 1657 रोजी पुण्यातील पुरंदर किल्ल्यावर झाला. आता बाकीच्या म्हणजे बाकीच्या जिल्ह्यांना कोणत्या तरी जिल्ह्याला मी प्रश्न पाहिला की शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर प्रश्न विचारले जातात. त्यांचा जन्म, मृत्यू हा कोणत्या किल्ल्यावर झाला, कधी झाला, अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. तर किती इम्पॉर्टंट आहे. आणि हे मी तुम्हाला सांगितलेलं की बघा, कंपल्सरी प्रश्न विचारले जाणार म्हणजे जाणारच. तसंच बघा, पुरंदर किल्ला हा शिवरायांची स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून काही काळ ओळखला जात असे. छत्रपती संभाजी महाराजांवर आणखी एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे संभाजी महाराजांनी कोणता प्रसिद्ध संस्कृत ग्रंथ लिहिला? तर त्याचं नाव काय आहे? बुद्धभूषण. आणि हे मी तुम्हाला जेव्हा PYQ सॉल्व्ह करून दाखवत होते किंवा जेव्हा मी क्वेश्चन्स घेत होते तेव्हा मी तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन केलं होतं की संस्कृत ग्रंथ कोणता आहे, हिंदी ग्रंथ कोणता आहे, ते मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं. बघा, तुम्हाला आठवत असेल तर. तसंच आणखी एक प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे काय की छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कुठं आहे? तर ते आहे वडू बुद्रुक, पुणे. तुळापूरला आहे. हे खूप छान आहे बघायला. तिथं संगम पण आहे. तिथं कोणत्या नद्यांचा संगम आहे हे तुम्ही मला सांगा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतातील शेअर बाजाराचे नियमन करणारी संस्था कोणती आहे? तर ह्याचं उत्तर आहे सेबी. सेबी म्हणजेच काय? भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ. हे मी तुम्हाला सांगितलेलं बघा की भांडवली बाजाराचं नियमन कोण करतं, पुन्हा जे आपल्या भारताची जे अर्थव्यवस्था आहे तर ते नियमित करणारी संस्था कोण आहे? सेबी आणि RBI. ह्याच्यावर प्रश्न 100% विचारले जातात. हे तेव्हाच मी सांगितलेलं. तसंच आता सध्या सेबीचे अध्यक्ष कोण आहेत हे तुम्ही मला सांगा. काही मुलांनी आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ह्याच्यावर सुद्धा टिक केलं असू शकतं. हे काय आहेत? हे भांडवली बाजार आहेत. ह्यांना नियमन करणारी संस्था म्हणजे ह्यांच्यावर सुद्धा जी प्रमुख संस्था आहे ती काय कोण आहे? सेबी आहे. त्याचंच नाव काय आहे? भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ. ह्याची स्थापना कधी झाली आणि ह्याचे प्रमुख कोण आहेत हे तुम्ही मला सांगा. तसंच बघा, पुढचा प्रश्न काय आहे? महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? हे मी तुम्हाला सांगितलेलं बघा. जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत. आणि ह्यांनी कधी कार्यभार घेतला? तर 10 मार्च 2026ला. हे महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल आहेत. 22वे कसे? कारण जे आपले आचार्य देवव्रत होते त्यांच्याकडे आपल्या महाराष्ट्राचे गव्हर्नर म्हणून ॲडिशनल चार्ज होता. त्यांच्याकडे ॲडिशनल चार्ज असल्यामुळं जे राज्यपालाची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये त्यांना काउंट केलं जात नाही. म्हणून जे जिष्णू देव वर्मा आहे हे आपल्या महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल आहेत. ह्यांनी कोणाला रिप्लेस केलं? तर ॲक्च्युली त्यांनी आचार्य देवव्रत यांना रिप्लेस केलं. पण तसं बघायला गेलं तर एकदम परमनंट कोण होते आपल्या आधी? तर ते होते CP राधाकृष्णन, जे की आपल्या भारताचे काय आहेत? उपराष्ट्रपती आहेत. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या. नेक्स्ट प्रश्न बघा. 2028 साली उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन कोणते शहर करणार आहे? तर ह्याचं उत्तर काय आहे? लॉस एंजेलिस. आणि हे कुठं आहे? अमेरिका शहरात आहे. तसेच आता 2028ला जी होणारी ऑलिम्पिक स्पर्धा आहे ह्याच्यामध्ये T20 क्रिकेटचा समावेश केलेला आहे. ठीक आहे. तर ही एक नवीन गोष्ट लक्षात घ्या. 2028 नंतर 2032चं ऑलिम्पिकचं यजमानपद कोणाकडे आहे? तर ते आहे ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया. आणि 2036 साठी आपण प्रयत्न करतोय. हे तर मी तुम्हाला सांगितलंच होतं. आणि कॉमनवेल्थ 2030चं आपल्या भारतामध्ये होणार आहे. तर ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूया.